Hello friends, in this session we will see the part 4 of the explanation of the lesson, his first flight. So let's see. The next moment he felt his wings spread outwards. The wind rushed against his breast feathers, then under his stomach and against his wings. He could feel the tips of his wings cutting through the air. He was not falling headlong now. He was soaring gradually downwards and outwards. He was no longer afraid. He just felt a bit dizzy. The wind rushed against his breast feathers, then under his stomach and against his wings. म्हणजे त्याच्या छातीतील पिसांमध्ये, पोटाखाली आणि त्याच्या पंखांमध्ये वारे भरलं आहे असं त्याला जाणवलं. He could feel the tips of his wings cutting through the air. म्हणजे त्याच्या पंखांच्या टोकांना वारा छेद देऊन जातोय असं त्याला वाटलं. आणि he was not falling headlong now. म्हणजे आता मात्र त्याचा कपाळ मोक्ष होणार नव्हता. He was soaring gradually downwards and outwards. म्हणजे he was soaring means flying. He was soaring gradually downwards and outwards. म्हणजे त्याला त्याची भीती वाटत नव्हती आणि काय झालं की तो हळूहळू हवेत तरंगू लागला होता. तो उडायला लागला होता. He was no longer afraid. आता त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती. He just felt a bit dizzy. म्हणजे फक्त त्याला किंचितशी भोवळ आल्यासारखं त्याला वाटत होतं. मात्र तो आता हवेत उडायला लागला होता. आता अंडरलाईन करा बरं. फेल्ट या शब्दाला, फील या शब्दाचं पास्ट टेन्स फेल्ट आहे. म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळाचं होतं. रस्ट, द विंड रस्ट. रस्ट पुन्हा इथे ईडी लागलेला आहे त्याला. तर आता हे देखील वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे. He could feel the tips of his wings cutting through the air. Could, canचा past tense could. And he was not falling headlong now. He was soaring. आता was soaring, या सोअर या शब्दाला ING लागलाय. was नंतर सोअर आणि त्याला ING. तर अशा पद्धतीचं असेल तर त्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स असं आपण म्हणतो. तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं ते वाक्य आहे. He just felt a bit dizzy. Felt पुन्हा इथे फील या शब्दाचा पास्ट टेन्स फेल्ट म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं हे वाक्य आहे. Then he flapped his wings once and he soared upwards. Ga 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 gaw kola. His mother swooped past him, her wings making a loud noise. आणि गा 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 गहो कोला अशा पद्धतीचं पंखांचा फडफडाट करीत त्याची आई त्याच्याकडे झेपावली आणि त्यानेही तसाच आवाज करत तिला प्रतिसाद दिला. ही आन्सर्ड हर्ड अनादर स्क्रीम. त्यानेही तशाच पद्धतीने किंचाळत तिला आवाज दिला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. नंतर त्याचे वडील जे होते ते कलकलाट करीत त्याच्याभोवती घेट्या घालू लागले. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. दोघे भाऊ बहिणी त्याच्यापाशी त्यांनी झेप घेतली आणि डौलदार अशा सुरकांड्या मारीत ते त्याच्या आजूबाजूला विहरू लागले. They were curveting, they were banking. Now curveting means leaping like a horse and banking means flying with one wing higher than the other. अशा पद्धतीने ते तिथे विहरू लागले. तर अतिशय हे आनंदाचं वातावरण तिथे निर्माण झालं. ही फ्लॅप्ड हिज विंग्स. आता इथे फ्लॅप्ड या शब्दाला अंडरलाईन करा बरं.
पुन्हा इथे पास्ट टेन्स आहे. फ्लॅप या शब्दाचा तो पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य. ही सोवर्ड, हे देखील सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. हिज मदर सूप्ड. सूप्ड, इथे सूप या शब्दाला पुन्हा ईडी लागलेला आहे. ही आन्सर्ड हर. आन्सर्ड वन्स अगेन सिंपल पास्ट टेन्स. हिज फादर फ्ल्यू ओव्हर. ही सॉ हिज फादर, हिज 2 ब्रदर्स. आता फ्ल्यू नंतर सॉ असेल तर इथे पण आपल्याला काय जाणवतो, तर सिंपल पास्ट टेन्स ची ही वाक्य आहेत. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट. नंतर त्याला पूर्ण विसर पडला. कसला विसर पडला? दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आपल्याला उडता येत नव्हतं हे तो पूर्णपणे विसरून गेला. आणि मग पुढे काय होतं? अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व श्रेकिंग श्रीली. म्हणजे कर्कश असा आवाज करत, आरोळी देत, मग सूर मारताना, भरारी घेताना, हवेत विहरताना तो स्वतःवर खुश होऊन किंचाळ्या मारत होता, आवाज देत होता, कर्कश असा आवाज देऊन आरोळी देत होता. Are you getting it? He completely forgot. Shrilly, completely. आता इथे ly सफिक्स लागलेला आहे, ते ॲडव्हर्ब होतो त्याच्याने. सो कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व. आता टू डाईव्ह, आता इथे इन्फिनिटिव्ह आहे. त्याच वाक्यामध्ये, त्याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये लाईनच्या सुरुवातीला टू फ्लाय, पुन्हा तो देखील इन्फिनिटिव्ह आहे. तर याला अंडरलाईन करा बरं. ही वॉज नियर द सी नाव. आणि आता मात्र तो समुद्राच्या जवळ होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. ही वॉज नियर द सी नाव म्हणजे समुद्राच्या जवळ होता आणि अगदी थेट आता स्ट्रेट अशा पद्धतीने समुद्रावरून तो उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. आणि त्या ओशन महासागरावरून तो उड्डाण घेत होता. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बेनिथ हिम. आणि त्याने का पाहिलं? वास्ट म्हणजे अथांग सागर पसरलेला त्याने पाहिला. अँड विथ लिटल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट. अँड ही टर्न्ड हिज बीक साइडवेज अँड कॉव्ड amusedly. Amusedly means pleasurably. तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला होता. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. म्हणजे तो आता समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत होता. सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली. He saw the vast green sea beneath him. आणि त्याने विस्तीर्ण असा अथांग असा समुद्र खाली पसरलेला पाहिला. आणि विथ द लिटिल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट. आणि लहान लहान जे सुळके होते ते त्याला दिसले, म्हणजे त्या समुद्रातून डोकावणारे. आणि मग ही टर्न्ड हिज बीक साइडवेज अँड कॉव्ड अम्युजली. म्हणजे त्याने चोच त्याची बाजूला वळवून तो आनंदाने चित्कार ओरडला किंवा चित्कार केला त्याने. अम्युज्डली, प्लेजरेबली, आनंदाने. Got it? His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. Had landed. This tense? Perfect past tense. म्हणजे बघा, त्याचे आई वडील आणि भावंडेही मग त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन दिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. समोरच्या त्या पृष्ठभागावर, हिरव्या पृष्ठभागावरती उतरली. आणि दे वेर बेकनिंग हिम.
कॉलिंग श्रीली, दे वर कॉलिंग हिम. बेकनिंग मीन्स कॉलिंग, म्हणजे त्याला ते बोलावत होते. दे वर बेकनिंग टू हिम, कॉलिंग श्रीली म्हणजे ते कलकल असा आवाज करून त्याला बोलावत होते. बघा पुढे काय होतंय. He dropped his legs. He dropped his legs to stand on the green sea. त्या हिरव्या समुद्रावर उतरण्यासाठी त्याने पाय खाली घेतले. His legs sank into it. आणि त्याचे पाय जे आहेत त्याचे पाय आत बुडू लागले. Sank into it. He screamed with fright. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. म्हणजे त्याने तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. पण but he was tired and weak with hunger. पण अतिशय थकला होता आणि दमला होता तो आणि भुकेने अशक्त झाला होता. He was weak with hunger and he could not rise. त्याला नंतर काही उडता आलं नाही. त्याला थकल्याने त्याला उडता येईना. And then his belly touched it and he sank no further. आणि त्याचं ते पोट जे होतं ते समुद्राच्या पृष्ठभागाला लागल्याबरोबर तो आणखी खाली बुडाला नाही. He was floating on it. And around him, his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. बघा किती आनंद आहे. Now he was floating on the water. आता तो छानपणे तरंगू लागला होता. आणि what was the reaction of his family? His family was screaming. ते कलकल असा आवाज करत होते, ओरडत होते. Praising him, त्याचं कौतुक करत होते. And their beaks were offering him scraps of dogfish. आणि त्याला चोचीतून त्याला डॉगफिशचे म्हणजे माशाचे तुकडे भरवू लागले होते. He had made his first flight. अशी घेतली त्याने आपली पहिली भरारी. Got it? Once again underline had made. What is the tense? Perfect past tense. Very interesting lesson. Very interesting. And it's a motivating lesson as well. It gives us lots of energy. म्हणजे पक्षी कशा पद्धतीने आपल्या पिल्लांना उडता यावं यासाठी त्यांच्यासमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करतात. मित्रांनो, प्रत्येक येणारं आव्हान जे आहे, whatever challenges come in your path, the challenges are not there to destroy you. ही वादळं असतील, challenges असतील, आपत्ती असतील. The storms are not always to destroy you, but you get an opportunity to come out. म्हणजे तुमची परीक्षा पाहण्यासाठी, तुम्हाला सक्षम करण्यासाठी कदाचित ही वादळं, जे स्टॉर्म्स असतील किंवा ही आव्हानात्मक परिस्थिती आपल्या समोर येत असते. सो फ्रेंड्स, राईट नाऊ ऑल्सो वी हॅव दिस चॅलेंजिंग सिच्युएशन अँड वी हॅव टू ओव्हरकम इट. आणि एक दिवस असा येईल की आपणही अशाच पद्धतीने आपल्या जीवनातील फर्स्ट फ्लाईट घेऊ. सो इट नीड्स अ विल पॉवर. आणि जेव्हा कधी आपले पॅरेंट्स आपल्यासमोर अशी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करतील किंवा जेव्हा आपले पॅरेंट्स आपल्याला अशा पद्धतीने जेव्हा आपल्याशी वागतील, तर त्यावेळेस आपल्या पालकांचं इंटेन्शन देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि यातून आपण खऱ्या अर्थानं घडत असतो. सो व्हेरी इंटरेस्टिंग लेसन. विल कंटिन्यू विथ द
English workshop activities in the next session. Thank you very much.